नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे 2020 आणि 21 या वर्षातील मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. दरम्यान सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचं प्रकरण हे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केलंय. मात्र आधी देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये असा आदेशही यावेळी सुप्रीम कोर्टानं दिलाय. सरन्यायाधीश बोबडे यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी मराठा याचिकाकर्त्यांनी लावून धरली होती. त्यावर आज अखेर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच हा मोठा धक्का मानला जातोय. मराठा विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणात 13% आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टानं याआधी दिला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेली प्रतिक्रिया बघूयात. इतकं घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. आपल्या विचारांचा विरोध करणारे व्यक्ती असतील, पत्रकार असतील, मीडियाकर्मी असतील, सर्वांचं दमन करण्याचं काम, सर्वांना दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अवैधपणे होत आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अवमान होतो किंवा मुंबई पोलिसांचा अवमान होतो, त्या वक्तव्याचं समर्थन करता येत नाही. पण सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही. सरकारच्या अशा कृतीमुळे उभ्या देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी होते आहे. काल परवापर्यंत जे बांधकाम त्याच ठिकाणी होतं पण कारवाई केली जात नव्हती. अचानक कोणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते. मग मुंबईतल्या इतर अवैध बांधकामावर सरकार कारवाई का करत नाही? त्यामुळे केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला शोभणारी नाही, राज्यकर्त्यांना शोभणारी नाही. महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे. तर कंगना रनौतच्या कार्यालयावरती पालिकेने जी कारवाई केली त्याबद्दल देखील फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बघत पुढची बातमी. सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय. बघूयात ते काय म्हणाले. प्रामुख्याने मराठा समाजाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मी यासाठी म्हटलं की शेवटी मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये 32% आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ज्यावेळेला काळा दिवस येतो त्यावेळेला तो संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनामध्ये येतो. कारण 32% ही फार मोठी संख्या आहे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि मराठा समाजाच्या आयुष्यामध्ये आजचा दिवस हा काळा दिवस आहे.